आता न्यूज 18 लोकमतवर शहरांच्या बातम्या रात्रीचे 8 वाजलेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेदरम्यान नारायण राणे यांनी केलेल्या एका मोठ्या राजकीय वक्तव्याची. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीनं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पाठिंबा दिला तर तो स्वीकारण्याची आपली तयारी असल्याचं नारायण राणे यांनी स्पष्टपणे सांगितलंय. तर लोकसभा निवडणुकीत 200 जागा जिंकत भाजप बहुमत मिळवेल असाही विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला. शिवसेना भाजपची युती झाली किंवा नाही तरीही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या झेंड्याखालतीच निवडणूक लढवणार असल्याचंही नारायण राणे यांनी या न्यूजरूम चर्चेत बोलताना स्पष्ट केलं. तर शिवसेनेला हकलल्याशिवाय ती सत्तेतून बाहेर पडणार नाही अशा विखारी आणि खोचक शब्दात उद्धव ठाकरे यांनाही त्यांनी टार्गेट केलं. राणेंच्या घरामध्ये 3 पक्षांच्या विचारधारा कशा असा प्रश्न विचारल्यानंतर लवकरच 3ही राणे एकाच पक्षात येतील असं सांगायलाही ते विसरले नाहीत. नारायण राणे आहेत भाजपाचे पुरस्कृत खासदार. म्हणजे आघाडीने जर तुमच्यासाठी जागा सोडली तर त्यांचा पाठिंबा घेणार तिथे तुम्ही? नाही, पाठिंबा दिला तर घेणार, सगळ्याच दिला तर घेणार. आता माझा काय भाजपला कमी लेखायचं नाही. आजची जी परिस्थिती आहे, वेगवेगळे सर्वे जे येत आहेत, पत्रकारांना अंदाज सांगतायत, ते सांगितल्यानंतर वाटतं 200 पर्यंतच्या जागा येतील असा अंदाज आहे आणि भारतीय जनता पक्षाचं परत सरकार येईल असं मला वाटतंय. पुन्हा सरकार येण्यासाठी मग एनडीएचे घटक पक्षांची मदत लागेल, मग घेतील ना. अहो, दुसऱ्या पक्षांना मदत मिळेल आणि भाजपला मिळणार नाही असं आहे का? मी तुम्हाला एक सांगतो, मी काँग्रेसमधून निघालो आणि बीजेपीत आमंत्रण होतं. बीजेपीने मला देवेंद्र फडणवीस यांनी बीजेपीत घ्यायचं मान्य केलं. त्यानंतर ते घेऊ शकले नाहीत, काही अडचणी निघाल्या आणि त्यामुळे मी स्वतःचा माझा पक्ष काढला. मध्ये शिवसेना तर नाही आली, तुम्ही बीजेपीत नाही जाऊ शकले, त्याला कारण शिवसेना तर नाही की त्यांनी दबाव आणला त्यामुळे? नाही, ते शिवसेनेत घेण्याचा आणि शिवसेनेचा फक्त मंत्री बनवू नये, आपल्याला अडचण होईल, त्यांच्या मंत्र्यापेक्षा वरचढ राणे असतील, आपल्या लोकांना चालणार नाही वगैरे काय असेल, तर त्याच्यामुळे तुम्ही बीजेपीत जाऊ शकले नाही? शिवसेने नाही जाऊ शकलो नाही, बीजेपीत जाऊ शकलो नाही. कशाला? मला आता जायचं नाही, आताचा माझा नवीन प्रश्न नाही. त्यावेळेसची गोष्ट, तेव्हापासून जेव्हा चालू असं काही नाहीये. त्यावेळेला बीजेपी घेऊ शकली नाही, मी जाऊ शकलो नाही हा प्रश्न नाही. बीजेपी त्यावेळेला घेऊ शकली नाही. आता बीजेपीवर शिवसेनेचा दबाव होता का? होता असेल. तुम्ही जे बोललात की युती झाली तर तुम्ही वेगळं लढणार, कदाचित त्याबद्दल चर्चा झाली काही? युती दोघांची झाली तर वेगळं लढणार. आता मी निर्णयच काल त्यांना सांगून आलोय, काही झालं तरी मी वेगळं लढणार. युती झाली नाही झाली तरी माझ्या निवडीने डिवचलं जात असेल तर जोरात डिवचावं. काय एवढं काय छोटं कशाला? तेव्हा डिवचण्याचा आणि शिवसेनेसारख्या पक्षाला काही फरक पडत नाही. मी म्हणालो होतो ना, शिवसेना पक्ष सत्तेच्या बाहेर जात नाही, किक मारूनच बाहेर काढायला लागेल, अन्यथा बाहेर पडत नाही. सत्ता सोडत नाहीत शिवसेना. निवडणूक त्यावेळेला लढणं योग्य नव्हतं. त्यावेळेला हे त्रांगडं किती दिवस चालणार? तर किमान पोस्ट सिलेक्शन नंतर ते संपणार का? कोण योग्य वेळी संपेल आणि संपून दाखवू. आम्ही सगळे एका पक्षात असू. तुम्ही सगळे हे साधारण हे लोकसभेनंतर हे होईल सगळं. सगळे राणे एका पक्षात येतील. हो, राणे सगळे राणे एकत्र येतील आणि तुमची अपेक्षा पूर्ती करतील. ही सविस्तर मुलाखत तुम्ही रात्री 9 वाजता न्यूज 18 लोकमतवर पाहू शकणार आहात. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे हृदयाचा ठोका चुकवणारी. मुंबई लोकलला लागलेला मोबाईल चोरांचा विळखा आता प्रवाशांच्या जीवावर बेततोय. कारण मोबाईल चोराचा पाठलाग करताना एका तरुणाला लोकलनं धडक दिली आणि त्याची मृत्यूशी झुंज सुरू झाली. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेचे दृश्य CCTVत कैद झाले. पाहूयात या घटनेवरचा एक खास रिपोर्ट. मुंबईतलं बोरिवली स्टेशन. वेळ रात्री 10:15ची. स्टेशनवर जेमतेम गर्दी.
याच गर्दीतली 2 माणसं सुरतला जाण्यासाठी ट्रेनची वाट बघत प्लॅटफॉर्मवर मोबाईलमध्ये गुंतली होती. मात्र त्यांच्या आजूबाजूला घुटमळणाऱ्या अर्शद शेखकडे त्यांचं जराही लक्ष नव्हतं. समोरून लोकल येतेय आणि तरुण आपला पाठलाग करू शकणार नाहीत हे हेरून अर्शदने तरुणाच्या हातातला मोबाईल हिसकावत रेल्वे रुळांवर उडी मारली. मात्र त्याच्या पाठोपाठ तरुणानंही उडी मारली आणि त्याच क्षणी तरुणाला लोकलची जोरदार धडक बसली. सुदैवानं रुळाच्या पलीकडल्या बाजूला पडल्यामुळे त्याचा जीव गेला नाही, पण त्याच्या डोक्याला आणि खांद्याला जबर मार लागला. प्लेटफॉर्म नंबर 6-7 की घटना है. रात को 10:15 बजे के दरमियान फिरियादी और उसके चाचा वो मेल एक्सप्रेस अपना सूरत जाने के एक्सप्रेस के लिए वो गाड़ी की प्रतीक्षा कर रहे थे. उसी दरमियान ये आरोपी ने उनका मोबाइल छीना और वो ट्रैक पे उसने कूदी मार ली. उसके पीछे ही अपना फिरियादी ने उसके पीछे ही दौड़ा और उन दोनों में हाथापाई हो गई और आरोपी ने उनको ट्रेन के नीचे ढकल के जान से मारने की कोशिश की. लोकल निघून गेल्यावर अर्धमेल्या तरुणाला रुळांपासून बाजूला करण्यासाठी काही लोकांनी रुळावर उड्या घेतल्या. त्याला उचलून प्लॅटफॉर्मवर आणलं. सध्या त्या तरुणावर ICUत उपचार सुरू आहेत. दुसरीकडे GRP पोलिसांनी चोरी प्रकरणी अर्शद शेख आणि प्रवेश शेख यांना बेड्या ठोकल्यात. मात्र मोबाईल वाचवणं तरुणाच्या जीवावर बेतलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता बातमी पुण्यातून. पुणे आज भीषण हत्याकांडानं हादरलं. चारित्र्याच्या संशयावरून पुण्यात एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. सध्या या हत्याकांडाची पुण्यामध्ये मोठी चर्चा सुरू आहे. मैं किसी को नहीं छोडूंगा, निकल जाओ मेरे घर से. रक्तानं भिंतीवर लिहिलेल्या या ओळींचा अर्थ समजून घ्यायला ती व्यक्तीच जिवंत राहिलेली नाहीये. कारण जिच्यासाठी ही धमकी लिहिली होती त्या तबस्सुम शेख आणि तिची अवघ्या 2.5 वर्षांची मुलगी अलिनाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पलंगावर पडला होता. अयाज शेखनं पत्नी आणि मुलीची निर्घृणपणे हत्या केली आहे. मात्र तेवढ्यानं त्याचं समाधान झालं नाही. पत्नीच्या रक्तानं त्यानं भिंतीवर हा संदेश लिहिला. तो पत्नीवर संशय घ्यायचा थोड्या कारणावरून. त्यामुळे दोघांमध्ये वाद व्हायचा आणि ते दोघांचं पटत नव्हतं. त्याकरता कौटुंबिक न्यायालयामध्ये त्यांचं डिवोर्स पिटिशनसुद्धा चालू होतं आणि जी तबस्सुम आहे ती वडिलाकडे ताडीवाला येथे राहत होती. अयाजच्या मानगुटीवर बसलेल्या संशयाच्या भूतानं त्याच्या आयुष्याची राखरांगोळी केली आहे. 22 तारखेला साधारण 4 वाजल्याच्या दरम्यान आरोपी स्वतः जखमी होऊन भावाला फोन केला, मी मरतो असं फोन केलं. तर त्याचा भाऊ वगैरे पोलिसाला कळून पोलीस त्याचा भाऊ नातेवाईक त्या ठिकाणी गेला असता आरोपी हा त्या खिडकीतून आत गेला होता. दार लावलेलं होतं दाराचं, पण तो खिडकी तोडून तो आत प्रवेश केला होता आणि तो धारदार शस्त्राने त्याची पत्नी आहे तबस्सुम आणि त्याची मुलगी होती अलिना, तिला दोघांना निर्गुण वार करून निर्गुण खून केलेला आहे. स्वतःवर देखील त्याने वार करून घेतलेले आहे. छोटी बच्ची 1 साल की, उसकी खुद की थी पर वो शक करता था कि ये मेरी नहीं है, इसलिए उसने बच्ची को भी मारा, उसको भी मारा. 6 बार उसने सर पे मारा हाथोड़े से और पेट में भी 10-12 बार वार किए. बच्ची का भी पूरा बाहर आ गया. पत्नी आणि मुलीला संपवल्यानंतर अयाजनं स्वतःवर वार केल्यानं तो मृत्यूशी झुंज देतोय. दरम्यान पुणे पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलाय. खरं तर संशयाच्या भूतानं अयाज आणि तबस्सुम मधल्या नात्याचा कधीच गळा घोटला होता. मात्र पती पत्नीच्या या वादात काहीही चूक नसलेल्या कोवळ्या जीवाचंही आयुष्य संपून गेलंय. वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. वळूयात पुढच्या बातमीकडे. नवी मुंबईतल्या तळोजा भागात एका टायरच्या गोदामाला भीषण आग लागली.
नावडे फाटा इथे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास टायर्सनी पेट घेतला. पनवेल महापालिका, तळोजा MIDCच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नसलं तरी टायरचं गोदाम मात्र जळून भस्मसात झालंय. संपूर्ण नावडे परिसरात आगीचे लोट आणि काळेकुट्ट ढग कित्येक तास पसरले होते. त्यामुळे आजूबाजूच्या काही निवासी इमारतींना सुद्धा या आगीच्या प्रामुख्यानं या धुराची मोठी झळ बसली. दुसरीकडे पालघर डहाणूला जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर गॅसचा सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टँकरनं ट्रकनं अचानक पेट घेतला. यामध्ये ट्रकच्या चालकाचा मृत्यू झाला तर क्लीनर गंभीररित्या जखमी झाला. या अपघातामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरातकडे जाणारी वाहतूक 2 तास ठप्प होती. दुपारी 3:30 वाजता गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकवरचा चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक उलटला. ट्रक रस्त्यावरती उलटताच त्यानं पेटही घेतला. त्यातल्या गॅस सिलेंडरचा सुद्धा काही स्फोट झाला. बातमी राज्य मंत्रिमंडळानं घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची. शिवसेनेचे पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळानं आता औपचारिकपणे घेतला. या स्मारकाच्या बांधकामाची जबाबदारी MMRDAकडे असणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच राज्य मंत्रिमंडळानं ही मोठी घोषणा केली. दरम्यान शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार होते. मात्र मोदींचा प्रस्तावित मुंबई दौरा आता रद्द झाला. दरम्यान या निर्णयावर सुधीर मुनगंटीवार यांनी काय म्हटले पाहूया. आज आपण 100 कोटीच्या मर्यादेत खर्च करत त्या ठिकाणी एक भव्य दिव्य या महाराष्ट्राच्या तरुणांना एक जाज्वल्य देशभक्तीची भावना तरुणांमध्ये जाग करण्यासाठी हे स्मारक निर्माण करतोय. स्वर्गीय बाळासाहेबांची जी देशभक्तीची प्रखर भावना आहे ती या स्मारकाच्या माध्यमातून युवकांपर्यंत पोहोचवण्याचा काम या स्मारकाच्या माध्यमातून. दरम्यान ठाकरे सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या निमित्तानं दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी तर मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसू शकतात. कारण बाळासाहेबांवर आधारित बायोपिक ठाकरे या सिनेमाचा स्पेशल शो मुंबई आणि दिल्लीत आयोजित करण्यात आला. दिल्लीमध्ये होणाऱ्या स्क्रीनिंगसाठी पंतप्रधानांसह भाजप अध्यक्ष अमित शहा यांना सुद्धा या शोचं निमंत्रण देण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये 25 तारखेनंतर काही खास मंडळींसाठी हा शो आयोजित करण्यात आला आहे. दुसरीकडे उद्या राज्यातल्या दिग्गजांसाठी मुंबईत वरळीच्या ॲट्रिया मल्टिप्लेक्समध्ये हा शो ठेवण्यात आला आहे. यावेळी उद्धव ठाकरे सहकुटुंब या शोला उपस्थित असतील तर दुसरीकडे राज ठाकरे यांना सुद्धा या स्क्रीनिंगसाठी खास निमंत्रण देण्यात आलं आहे. मराठा आणि धनगरांच्या पाठोपाठ आता आपल्या विविध मागण्यांसाठी ब्राह्मण समाजानं सुद्धा आझाद मैदानावर आंदोलन केलं. ब्राह्मण समाजाला आरक्षण आणि ब्राह्मण महामंडळाची स्थापना या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळेला मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. मागण्या पूर्ण करण्याचं मुख्यमंत्र्यांनी मोर्चेकऱ्यांना तोंडी स्वरूपात आश्वासन दिलं. मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा ब्राह्मण मोर्चेकऱ्यांनी दिला. यावेळेला त्याच वेळेला दुसरीकडे ओबीसी समाजानं सुद्धा आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली. ओबीसी समाजाची फसवणूक करणारं सरकार बरखास्त करा या मागणीसाठी ओबीसी नेत्यांनी राज्यपालांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली. राज्यपालांनी आज या सगळ्यांची भेट घेतली. धनगर आणि इतर मागासवर्गीय जमातींना राज्यामध्ये असुरक्षित वाटत असल्याचा आरोप यावेळेला ओबीसी नेत्यांनी केला. बातमी पुण्यातली सिंहगड इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा मारुती नवले यांचं विश्वस्त पदच रद्द करण्यात आलंय. नवले 7 दिवसांचा तुरुंगवास भोगून आल्यानं धर्मादाय आयुक्तांनी ही कारवाई केली. शासनाच्याकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचे पैसे खात्यातून परस्पर काढून घेतल्यानं नवले यांना अटक करण्यात आली होती. 7 दिवस नवले येरवडा कारागृहात होते त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.